ते माहीत नाही गाडी आमच्या याच्यात एक हिंदी प्रकृत धर्माधिक द्रव्य बहुत है, इसलिए उनके साथ समानाधिकरण करने के अभिप्राय से द्रव्यांनी इस प्रकार बहुवचन रूप निर्देश किया है. इथं बहुत या शब्दाचा काय अर्थ आहे? काय खुलासा केला मी? धर्म अधर्म आकाश आणि पृथ्वी नंबर ऑफ द्रव्य 4 झाले. अच्छा, धर्माधिक. धर्मद्रव्य अनेक नाही, पण धर्माधिक द्रव्य अनेक आहे. धर्माधिक म्हणजे पहिल्या सूत्रात सांगितलेले 4. पहिल्या सूत्राचाच रेफरन्स चालू आहे आपला. बरोबर. त्याच्यासाठी काल मी तोच खुलासा केला की प्रकृत धर्माधिक द्रव्य बहुत आहे म्हटल्यानंतर धर्मद्रव्याची संख्या अनेक आहे किंवा अधर्मद्रव्य असं नाही आहे. ते 4 मिळून अनेक आहे. 4 आहे म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. म्हणून इकडे द्रव्याने अनेक वचन जे केलं त्याचा खुलासा होता की आम्ही अनेक वचन काय करणार त्याच्यासाठी. सर्वार सिद्धी ग्रंथामध्ये 2 नंबरचा 5वा अध्याय चालू आहे. विश्व व्यवस्थेमध्ये द्रव्यांच्या कसं स्वरूप आहे. एक जीवद्रव्य तर आपल्याला नित्य परिचित आपण स्वतः आहोत म्हणून, पण आपल्या अवतीभोवती जे द्रव्य आहे ज्याने हे विश्व बनलं आहे त्यांची व्यवस्था सांगतात आहे. तर सुरुवातीला सांगितलं की धर्म अधर्म आकाश आणि पृथ्वी हे त्याला त्यांनी अस्थि काय म्हटलं आहे, अजीव काय म्हटलं आहे ते सगळे शब्द. आणि मग पुढे सिद्धी केली की ते द्रव्य आहे. म्हणजे फक्त अस्थि काय असून चालणार नाही, त्यांचं खरोखर अस्तित्व आहे. ज्यांना एक तरी प्रदेश आहे त्यांना अस्तित्व नक्की आहे. आणि ज्यांना जे अस्तित्व रूप आहे त्यांना कमीत कमी एक प्रदेश पाहिजे. अस्तित्व आहे आणि प्रदेशवानपणा नाही किंवा एकही प्रदेश नाही अशी काल्पनिक वस्तू जगामध्ये अस्तित्वात नाही. आणि म्हणून आधी त्यांनी अजीव काय सांगितलं, बहु काय सांगितलं आणि नंतर आता त्यांची द्रव्यपणाची सिद्धी केली. तर द्रव्यपणाची सिद्धी काय कशी केली? व्युत्पत्ती अर्थातून केली. ध्रुव द्रवती वगैरे सगळे अर्थ घेतले त्याचे. आपण या दोन्ही यातून वाचलं होतं. हा द्रव्याचा जो स्वभाव आहे तो निसर्गत आहे की कोणी आणलेला आहे याच्यासाठी अन्य मतांचाही या ठिकाणी उल्लेख केला. आता प्रश्न असतो की हे अन्य मतं अन्य दर्शनांमध्येच आहे की हे आपल्यात आहे. हे खरं आपल्यातच शोधायचे आहे. अन्य मतांचा तर अभ्यास करायला आपल्याला फारसा वेळ नाही. आपला हाच अभ्यास होत नाही तर बाकी अन्य मतांचा अभ्यास करायला पुरेसा वेळ नाही किंवा तेवढी शक्ती नाही आपल्याजवळ असं म्हणून. तर हे जे काल सगळं सांगितलं ह्याच्यामधले कोणते जे दोष त्यांनी सांगितले ते दोष आपल्या मान्यतेत आहे की नाही हे जरी शोधता आलं आणि ते दोष दूर करता आले आपल्याच मान्यतेत नाही तरी पुष्कळचं काम चालण्यासारखं आहे. जसं काल त्यांनी सांगितलं होतं की पृथक सिद्धी जर केली द्रव्यत्व गुण आणि द्रव्य, मग थोडक्यात गुण आणि द्रव्य हे पृथक आहे आणि मग एकत्र झाले अशी जर काही सिद्धी किंवा मान्यता केली तर त्यात काय दोष येऊ शकतो हे त्यांनी सांगितलं. जसं रिकामी टोपली आहे आणि त्या टोपलीमध्ये अनेक फळं भरले, आम्ही अनेक वस्तू भरल्या आणि मग म्हटलं की फलवाली टोपली झाली ती किंवा फलवालं टोपलं झालं. तर ही मान्यता आपल्याला ह्या द्रव्याच्या व्याख्या लहानपणापासून शिकल्यामुळं कदाचित चुकीची वाटते. पण खरोखर अशी मान्यता आपली आहे की नाही अंतरंगात हे पाहायचं आहे. आम्ही किती सहज म्हणतो की माझ्यामुळं मुलगा हुशार झाला किंवा माझ्या संस्कारांमुळं मुलगा चांगला झाला किंवा मी मुलाला शिकवलं. काय झालं? आम्ही काय प्रयत्न केला? आमच्या ज्ञानगुणांनी मुलाच्या ज्ञानगुणाला चालना मिळाली किंवा आमचा ज्ञानगुण मुलामध्ये उतरला. आई वडील हुशार आहे म्हणून मुलगा हुशार होणार नाही का? सहज वाक्य आहे नाही आपल्या व्यवहारातलं. सायन्स हे सांगते जीन्समध्ये असं असते, अमुक असते, जीनमधून येते वगैरे. हे सगळं सायन्सच्या दृष्टीने किंवा याही दृष्टीने आपण सहज कथन करतो, दिसते आम्हाला व्यवहारात तसं सगळं. तर म्हणतात ही मान्यता काय झाली की माझा ज्ञानगुण
मुलाच्या ज्ञानगुणाला चालना देणारा ठरला किंवा मी मुलाच्या ज्ञानगुणाची वृद्धी केली, जे काय केलं ते त्याच्यामध्ये. मग ही मान्यता याच्यासारखी झाली की नाही? जे सांख्य किंवा वैशेषिकांनी मांडलं की गुण नव्हता द्रव्य आणि तो गुण आला बाहेरून आणि आता संयोग होऊन एक तो गुणवान पदार्थ तयार झाला, त्याला आम्ही गुणवान द्रव्य म्हटलं. तर ही मान्यता आमच्याही व्यवहारात अनादी काळापासून आहे, आत्ताच नाही, अनादी काळापासून आम्ही मांडतो की एका द्रव्यामुळे दुसऱ्या द्रव्यात काहीतरी जो बदल होतो, वाढ होते, घट होते, जे काय होते त्याच्यामुळं आम्ही एका द्रव्याचं कर्तृत्व दुसऱ्या द्रव्याला सहजपणे देत असतो. हे आमच्या मान्यता याच्यातून आपल्याला शोधायच्या आहे. अन्य धर्मियांच्या मान्यतेचा प्रश्न नाही, आमच्याच मान्यतामध्ये काय दोष आहेत हे याच्यातून शोधून आपल्याला पाहायचं होतं. आणि हे त्यांनी सिद्ध केलं होतं की हे चार जे आहेत ते द्रव्य आहे. मग आता कालद्रव्याला तर त्यांनी आधीच सांगितलं की सध्या बाजूला ठेवलं आहे आम्ही, एक प्रदेशी असल्यामुळे त्याला. मग आता राहिलं होतं जीव. जीव हा तत्वामध्ये सुरुवात केली होती, पण मग जीव फक्त तत्वच आहे की जीव द्रव्यही आहे? जीवाचं जागा कोणती, कॅटेगरी कोणती जीवाची? धर्म, अधर्म, आकाश, भूगोल हे झाले द्रव्य. मग जीव त्यात बसतो की काही अजून वेगळं आहे? आम्ही तर काय मानतो, मनुष्य सगळ्यात श्रेष्ठ आहे, या विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य आहे. वास्तविक पाहता आचार्य सांगतात जसे 6 द्रव्य आहे त्या द्रव्याच्याच कॅटेगरीत एक कॅटेगरी जीवाची आहे. कॅटेगरी वाईज पाहिलं तर द्रव्य 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 तीच कॅटेगरी त्याची आहे. जे गुण एका भूतगळ परमाणूत आहे सामान्य गुण, तसेच सामान्य गुण जीवामध्ये आहेत. बाकी सगळं फरक आहे विशेष गुणांच्या द्वारे वगैरे, अन्य भाग तो सगळा वेगळा, संयम साधना, मोक्ष मार्ग साधना होते वगैरे. पण आत्ता सध्या पुरतं काय जर बेसिक काय आहे, जीव काय आहे, वेगळं काही आहे काय या 4 द्रव्यांपेक्षा, म्हणून पुढचं सूत्र ठेवलं त्यांनी. अनंतरत्वाच तुर्णामेव द्रव्य व्यपदेश प्रसंगे अध्यारोपणार्थम इदम उच्यते. धर्माधिक जे 4 सांगितले म्हणतात, चतुर्णाम एव, हे जे 4 सांगितले या 4लाच फक्त द्रव्य म्हणायचं आहे की बाकीच्याही द्रव्यांमध्ये द्रव्य शब्दाचा आरोप करायचा आहे किंवा द्रव्य शब्द गृहीत धरायचा आहे हे सांगतात. अनंतरत्वाच तुर्णामेव, चतुर्णाम एव, 4 याच्यामध्ये तर द्रव्यपणा आम्ही मागच्या सूत्रात सांगितला, द्रव्याणी. कोण द्रव्याणी? तर पहिल्या सूत्रातले 4. मग आता उरलेले जे 2 होते काल आणि जीव, त्याच्यापैकी त्या पक्षामध्ये द्रव्यत्व ही संज्ञा किंवा द्रव्य हे नाव त्याला येते की नाही, येत असेल तर कसं येते, नाही येत असेल तर का नाही, हे सांगायचं आहे. म्हणून सांगितलं की जीवालाही आम्हाला द्रव्यामध्येच टाकावं लागणार आहे. जीवाश्च शॉर्टमध्ये आचार्यांनी सांगून टाकलं, इकडे द्रव्यानी इकडे जीवाश्च. मागचं द्रव्यानी लावून घ्यायचं आहे. जीवसुद्धा जीवाच द्रव्यानी किंवा जीवाच, जीव हे एक वचन घेतलं तर द्रव्यम, जीवसुद्धा द्रव्य आहे, हा त्या ठिकाणी खुलासा केला. आता त्याचं विशेष वर्णन करतात संस्कृत टीका, पान नंबर 203, सूत्र नंबर संस्कृत टीका. जीव शब्द हा व्याख्यातार्थ. हा जीवाचा खुलासा पहिल्या अध्यायामध्ये भरपूर झाला आहे. दुसऱ्या अध्यायात भाव सांगताना जीवाचा सतत संबंध आलाच होता. बहुत्व निर्देशो व्याख्यात भेद प्रतिपद्यर्थ. आता इथे जीवाहा हे अनेक वचन आहे सूत्रामध्ये, जीवाहाच अशी फोड आहे त्याची. तर इथे जे अनेक वचन आहे म्हणतात ते जीवाचे जे भेद आम्हाला सांगितले आम्ही ते त्याच्यासाठी आम्ही अनेक वचन ठेवलं. पण एक सिंगल जीव घेतला तरी तो द्रव्य आहे आणि अनेक जीव घेतले तरी ते द्रव्यच आहे, म्हणजे वेगळेपणा त्यात काही नाही. च शब्द द्रव्य संज्ञा अनुकर्षणार्थ जीवाहाच द्रव्याणी इति. च शब्द जो आहे म्हणतात तो ही ज्याची मागच्या सूत्रात जे द्रव्य शब्द सांगितला होता, द्रव्यानी हे जे सांगितलं होतं तेच इथे लागू करायचं आहे, म्हणून च सांगितला. जीवाहाच, जीवसुद्धा, शब्दाचा अर्थ एवढा झाला, जीवसुद्धा. तर जीवसुद्धा काय तर द्रव्य आहे, मागच्या सूत्रातलं घ्यायचं, हे असं त्याला लावून घ्यायचं म्हणतात. जीवाहाच द्रव्याणी इति. पूर्ण सूत्र काय झालं मग? जीवाहाच द्रव्याणी इति. मी लहान घ्यायचा त्याचा, म्हणजे ह्रस्व घ्यायचा, इति काढायचा. पूर्ण सूत्र करून दाखवतात आचार्य. एवं एतानी वक्षमाणेन कालेन सह षड्द्रव्यानी भवन्ति.
आणि अशा प्रकारे पुढे काल द्रव्य सांगणार आहे. वक्षमानेन कालेन, वक्षमान म्हणजे सांगायचं राहिलंय, अजून सांगणार आहे. कोण? काल द्रव्य सांगणार आहे. ते धरून आता मागचे 4 हे जीव आणि पुढे काल द्रव्य येणार आहे. हे सगळे मिळून द्रव्यांची संख्या किती झाली? षड्द्रव्यानी भवन्ति. आता हा षड शब्द द्रव्यानी सरी असला तर 6च द्रव्य असं घ्यायचं नसतं. ताई नेहमी सांगतात 6 प्रकारचे द्रव्य, 6 टाईपचे द्रव्य झाले त्याच्यामध्ये. ननु, शंका ठेवली आता. द्रव्यस्य लक्षणं वक्षते गुणपर्ययवत द्रव्यमिति. आता पुढे सांगणार आहे म्हणतात ते की गुणपर्ययवत द्रव्य. मग आता त्या ठिकाणी तर द्रव्याची व्याख्या येणार आहे पुढे. आता इथे तुम्हाला वेगळं काय सांगायचं होतं? तल्लक्षण योगात धर्मादीनां द्रव्य व्यपदेशः भवति न अर्थः परिगणनेन. तर त्याच्यामध्ये तर धर्मादी गुणपर्ययवत द्रव्य ही व्याख्या धर्माधिक द्रव्यांनाही बसते, फिट होते, लागू पडते. मग आता इथं पुन्हा त्याची परिगणना पुन्हा मोजत बसायचं काय गरज आहे? न अर्थ हा निरर्थ काय म्हणतात? मोजत बसले तुम्ही, आधी 4 मग 1 मग पुढे काल, जे जे गुणपर्ययवान आहे ते द्रव्य ही व्याख्या पुढे येणार आहे. मग आता आधी 4 मग पुन्हा 1 त्याच्यात जीव वाढवला, मग पुन्हा काल द्रव्य असं सांगत बसायची काय गरज आहे? हा शंकाकाराची शंका आहे. न अर्थ हा, याला काही कारण नाही म्हणतात वेगळं सांगत बसायला. परिगणनम अवधारणार्थम समाधान केलेलं आहे की आम्हाला निश्चित करायचं होतं की द्रव्यांचे प्रकार किती आहे ते नक्की करायचं होतं. नुसतं द्रव्याची व्याख्या सांगून नाही चालणार आहे म्हणतात. द्रव्यांची संख्याही आम्हाला नक्की करून सांगायची आहे. म्हणून आधीचे 4, आताचं 1 आणि पुढचं 1 असं मिळून 6 प्रकार हे आम्हाला आता नक्की करून सांगायचंच होतं. त्याचं कारण पुढे सांगतात. जर आम्ही हे 6च प्रकारचे द्रव्य नाही मानले तर अन्य मतीप्रमाणे किंवा आपल्या अन्य मान्यतांप्रमाणे द्रव्यांची संख्या काय काय होऊ शकते? जसं अन्य मतींनी पृथ्वी, जल, तेज, वायू यांनाही द्रव्य मानलं आहे, पंचमहाभूतांना द्रव्य मानलं आहे वेगळं. अशा प्रकारे अनेक मान्यता आहेत द्रव्यासंबंधी. तर त्यामध्ये काय फरक पडतो हे सांगायचं. म्हणून परिगणनम अवधारणार्थम आम्हाला संख्या निश्चित करायची होती. तेन अन्यवादी परिकल्पितानां पृथ्वीव्यादीनां निवृत्ती कृता भवति. आणि ही संख्या एकदा नक्की केल्यामुळे अन्यवादी म्हणजे अन्य मतांच्या द्वारे परिकल्पितानां त्यांच्या ज्या कल्पना आहेत की पृथ्वी अधिक सुद्धा द्रव्य आहे त्याची निवृत्ती भवते, म्हणजे त्याची निराकरण होते याच्यामध्ये. कथम? पृथ्वी व्यप तेजो वायू मनांसी पुद्गल द्रव्ये अंतर्भवन्ति रूप रस गंध स्पर्शवत्वात्. याच्यामध्ये त्यांनी जर सांगितलं आहे की अन्य मतांमध्ये पृथ्वी अप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि मन, त्यांनी मनालाही एक वेगळं द्रव्य घेतलेलं आहे. आत्मा वेगळा, मन वेगळं, हे 2 त्यांनी वेगळे काढले. काही जणांनी बुद्धीला वेगळं काढलं आहे. आत्मा वेगळा, मन वेगळं, बुद्धी वेगळी, हे सगळे वेगवेगळे घटक आहेत. आणि हे सगळे वेगवेगळे घटक आपापलं द्रव्य वेगवेगळं सांभाळतात आणि एकत्र येऊन कार्य करतात मानणारं मत आहे. तर म्हणतात हे सगळे जे आहे ते पुद्गल द्रव्य अंतर्भवन्ति, हे पुद्गल द्रव्यातच अंतर्भाव होतो. अर्थात आता इथे मन म्हणजे द्रव्य मन घ्यावं लागेल या ठिकाणी स्पेसिफिक आपली ज्या मान्यतेप्रमाणे. भाव मनाला कसंही कोणत्याही प्रकारे पुद्गलात नाही टाकता येत आपल्याला, म्हणून इथे ते घ्यायचं. त्याचा हेतू दिला. रूप रस गंध स्पर्शवत्वा या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला रूपत्वपणा दिसतो, रूपित्वपणा, स्पर्श, रस, गंध, वर्ण हे सगळे गुण आम्हाला पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती अर्थात याच्यामध्ये स्थावरांचं शरीराच्या द्वारे कथन केलेलं आहे. याच्यातला एकेंद्रिय जीव या ठिकाणी अभिप्रेत नाही. अन्य लोकांमध्ये तर यांना जीवच मानलेला नाही आहे. स्थावर कायकांना जीवच मानलं नाही अन्य मतांमध्ये. वनस्पतीला आत्ता मान्यता समजा मिळाली, पण बाकीच्यांना जीव मानलं नाही. आपण त्यांना एकेंद्रिय जीव मानलाय, स्थावर नावाची त्याची कॅटेगरी केली आहे. पण इथे अभिप्रेत अन्य मताचं असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी पुद्गलाचाच फक्त गृहीत धरलेला आहे. वायू मनसा रूपादी योग अभावा इति चेत, ते ठीक आहे म्हणतात. पृथ्वी वगैरे मध्ये दिसला आम्हाला पुद्गलपणा,
पण वायू आणि मन यांच्यामध्ये रूपाधिकाचा आता आम्हाला अभाव दिसतो म्हणतात. पुन्हा शंका करायची शंका आहे. न समाधान करतात वायू तावत रूपादिमान स्पर्शवत्वात घटादिवत. ते म्हणतात वायू हा सुद्धा रूपित्व गुणाला धरून आहे, घेऊन आहे, मूर्तिकत्व आहे त्याच्यामध्ये स्पर्शवत्वात. कारण काय आम्हाला वायूचा स्पर्श जाणवतो. हवा आली थंड किंवा गरम किंवा तशी साधी हवा आपल्याला जाणवते स्पर्शाच्या द्वारे. तो स्पर्श गुण त्या वायूमध्ये आहे, तो आमच्या स्पर्शनेंद्रियाने जाणला. जे स्पर्शनेंद्रियाने जाणलं जातं तो गुण त्या समोरच्या पदार्थामध्ये आहे ही निश्चिती होते आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला रूपित्व मानावं लागेल. उदाहरण दिलं घटादिवत. घटाप्रमाणे घटामध्ये जसे स्पर्श रसगंध वर्ण हे गुण आहेत तसं वायूमध्येही आहे. एक आहे गुण त्यातला तर बाकीचे राहतीलच. स्पर्श आहे याचा अर्थ रसगंध वर्ण किंवा रूपित्व एक सगळं मिळून त्याला ग्रुप करतात. मूर्तिकत्व किंवा रूपित्व पण तर तो आहेच म्हणतात. पुन्हा शंका ठेवली. चक्षुआधिकरण ग्राह्यत्व अभावात रूपादी अभावात इतिचे. आम्हाला आमच्या चक्षूंच्या द्वारे वायूचा रूप दिसते का? रूपचा अर्थ स्वरूप. त्याचं रूप म्हणजे एकंदरीतच त्याची जी रचना आहे ती आमच्या डोळ्यांनी दिसते का म्हणतात. रूपित्वाला काय आपण गृहीत धरलं या ठिकाणी जे जे चक्षुरेंद्रिय ग्रहण करेल ते ते तेवढंच रूप. ही शंकाकाराने चुकीची मान्यता धारण केली आणि म्हणून तो म्हणतो चक्षु आधिकरण ग्राह्यत्व अभावात. चक्षु आधिकरण म्हणजे इंद्रिय. चक्षु आदी इंद्रियांच्या द्वारे वायूच्या ग्रहण तर होत नाही आम्हाला. थोडक्यात आम्हाला डोळ्यांनी वायू दिसत नाही म्हणून त्याच्यात रूपित्व नाही. काय सांगायचं आहे शंकाकाराला? आमच्या डोळ्यांनी चक्षुचं आम्हाला रूपपणा दिसत नाही किंवा वायू दिसतच नाही आम्हाला, तर मग त्याच्यात रूपित्व कसं मानायचं हा प्रश्न आहे. न तर म्हणतात हे तुमचं विधान बरोबर नाही. परमाणु आदी परमाणुवादी जे आहे ना त्यातून परमाणु काढायचा आणि आदी शब्द काढायचा. परमाणु आदी आदिशु पानं उलटल्या करायचं. परमाणु आदिषु अतिप्रसंग स्यात्. जर तुम्ही हीच एक अट ठेवली क्रायटेरिया की जे डोळ्यांनी दिसेल तेच फक्त रूपित्व, जे जे डोळ्यांनी ग्रहण होईल तेच फक्त रूपित्वपणा आहे असं जर तुम्ही ग्रहण केलं किंवा अशी जर धारणा केली तर म्हणतात परमाणु तुमच्या डोळ्यांनी दिसतो का? परमाणु काय अनेक स्कंधही दिसत नाही आपल्याला. हे अत्यंत स्थूल स्कंध आहे जे आपल्याला दिसतात ते, आणि याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त सूक्ष्म स्कंद संपूर्ण विश्वामध्ये व्यापून आहेत तेही आपल्याला दिसत नाही. परमाणु दिसायची तर गोष्टच नाही म्हणतात. मग परमाणूमध्ये रूपित्वपणा मानायचा की नाही मानायचा हा प्रश्न आचार्यानेच ठेवला की असं जर झालं तर मग परमाणुसुद्धा पुद्गलाचं स्वरूप होणार नाही किंवा पुद्गल म्हणता येणार नाही, रूपित्व त्याच्यामध्ये दिसत नाही म्हणून. आता याच्याच प्रमाणे आप गंधवत्य स्पर्शवत्वात पृथ्वीवर. त्याचप्रमाणे म्हणतात आप म्हणजे पाणी, जलसुद्धा गंधवत्य पाण्याला सुद्धा वास आहे म्हणतात. स्पर्शही आहे पृथ्वीप्रमाणे. सगळ्या याच्यामध्ये ते लावून दाखवलं. तेजोपी रसगंधवत रूपवत्वात त्वद्वत एव. आणि आता तेज म्हणजे अग्नी. अग्नीलाही रस आहे, गंध आहे आणि म्हणून रूपित्व गुण त्याच्यामध्ये आहे. जसा तुम्हाला पृथ्वी डोळ्याने दिसते आणि रूपित्व तिच्यामध्ये सिद्ध होते तसं पाण्यामध्येही होते, तेजामध्ये म्हणजे अग्नीमध्येही होते. थोडक्यात त्यांना या सगळ्यांमध्ये एक पुद्गलपणाच व्यापून आहे हे सांगायचं आहे. हे स्वतंत्र द्रव्य नाही. कोणते पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू वगैरे हे स्वतंत्र द्रव्य मानता येत नाही. हे खंडन चाललेलं आहे. कारण त्याच्यामध्ये पुद्गलाची रूपित्वपणा अर्थात स्पर्श रसगंध वर्णपणा आहे, आम्हाला दिसो किंवा न दिसो. मनः अपि द्विविधम. मन दोन प्रकारचं झालं. द्रव्यमनः भावमनः च इति. त्यांनी एक मन घेतलं होतं ना द्रव्यामध्ये, त्याच्यासाठी आता खंडन चाललं आहे. तत्र भावमनः ज्ञान तस्य जीवगुणत्वात्
गुणत्वात आत्मनी अंतर्भाव. हा भावमान म्हणजे काय? धरण्याची शक्ती. सगळ्यांनी भावमनच मांडलेलं आहे. द्रव्यमनाची संकल्पना फारशी कोणी मांडलेली नाही आहे. ती जे कमलदलाच्या आकाराचं वगैरे ती कल्पना अन्य मतींनी मांडली नाही. भावमन मात्र मांडलेलं आहे. त्याला ते शब्द ते नाव नाही दिलं, पण भावमनाची संकल्पना आहे. विचार करण्याची शक्ती, विचार, याला सगळ्यांनी भावमन म्हटलेच आहे. मग ते काय आहे म्हणतात भावमन? जीवगुणत्वात, जीवाचा गुण आहे. कारण भावमन हा ज्ञान, भावमन दुसरं काहीच नाही, शायोक्षमिक ज्ञान पर्याय. तर ती जीवाचीच गुण आहे म्हणतात. मग त्याचा अंतर्भाव कशात होईल? आत्मनी. आत्मनी म्हणजे आत्म्याच्या गुणांमध्येच अंतर्भाव झाला. म्हणजे मन हे काही स्वतंत्र द्रव्य नाही, त्याचा अंतर्भाव कोणतं मन? भाव. तो जीवाचाच पर्याय आहे, ज्ञान पर्याय. द्रव्यमनः च रूपादी योगात पुद्गल द्रव्य विकार. आणि द्रव्यमन म्हणजे काय? तर द्रव्यमनामध्ये रूपादी गुण दिसतात आम्हाला, म्हणजे ती पुद्गल द्रव्याचीच पर्याय आहे. विकारचा अर्थ पर्याय. प्रवेशिकेची व्याख्या होती, गुणांच्या विकाराला पर्याय म्हणतात. त्या ठिकाणी विकार म्हणजे आपला जो व्यवहारातला विकार हा अर्थ आहे, एक वाईट अर्थाने. विकार म्हणजे वाईट गोष्ट, तसं नाही. विकार म्हणजे बदल, अवस्था, हा असतो. तर हे पुद्गल द्रव्य विकार म्हणजे काय? पुद्गल द्रव्याची रचना. रूपादिवत मनः ज्ञानोपयोग करणत्वात चक्षुरेंद्रियवत. आणि हे जे द्रव्य मन आहे म्हणतात, हे रूपाधिकांनी सहित असल्यामुळे, म्हणजेच पुद्गलाची रचना आहे. ज्ञानोपयोग करणत्वात. ज्ञानोपयोग कोणाची पर्याय आहे? जीवाची. जीवाची. करण म्हणजे साधन घ्यायचं या ठिकाणी. करण म्हणजे साधन. ज्ञानोपयोगाचं साधन रूपाने ते द्रव्यमन काम करते, म्हणून तिलाही मन म्हटलं जातं. हे त्यांनी सांगितलं. ज्याप्रमाणे चक्षुरिंद्रिय काम करते तसं. पुन्हा हे प्रश्न ठेवला. ननु अमूर्ते अपि शब्दे ज्ञानोपयोग दर्शनात व्यभिचारी हेतु इति चेत. आता म्हणतात की शब्द कोणत्या द्रव्याची पर्याय असू शकते? शब्द. शब्द ही पुद्गलाचीच रचना आहे. शब्द वर्गणा, भाषा वर्गणा ही रचना पुद्गलाची. तिची उत्पत्ती होताना आमचा उपयोग काम करतो आहे किंवा आमचे अवयव काम करतात आहे, म्हणून आम्हाला वाटते की ती रचना आत्म्याची आहे किंवा पर्याय आत्म्याची आहे. त्यांनी तोच प्रश्न ठेवला या ठिकाणी की ननु अमूर्ते अपि शब्द अमूर्त असूनही ज्ञानोपयोग करणत्व दर्शनात आमच्या आत्ता सध्या होणाऱ्या ज्ञानाचं साधन कोणतं? आम्हाला शब्दांशिवाय ज्ञान होते का? शब्द म्हणजे ज्ञान आहेत का? शब्दांशिवाय ज्ञान होते का? विचार करून पाहायचा. आज आम्हाला शब्दांच्याच माध्यमातून ज्ञान होते आहे ना, म्हणून त्यांनी प्रश्न ठेवला की ज्ञानोपयोग करणत्व दर्शनात. आम्हाला तर स्पष्ट दिसते की ज्ञान होण्यासाठी शब्द हे साधन आहे. करण म्हणजे साधन घ्यायचं, ते इंद्रिय नाही घ्यायचं. आम्हाला शब्दांशिवाय ज्ञान होत नाही हे स्पष्ट दिसत असताना तुम्ही जर म्हणता की शब्द नाही आहे, रूपित्व आहे, तर कसं शक्य आहे म्हणता? व्यभिचारी हेतू, तुमची चुकीची काहीतरी मान्यता झाली आहे हे सांगतात. शब्दाबाबत का आलं ही कल्पना? शब्द मूर्त आहे की अमूर्त आहे? म्हणजे आमच्या इंद्रिय ग्राह्य आहे की इंद्रिय अग्राह्य आहे? अमूर्तपणा त्यांनी म्हटलं ननु अमूर्ते अपि शब्द अमूर्त आहे. अमूर्त आहे म्हणजे आमच्या डोळ्यांनी दिसत नाही तो शब्द, पण वास्तविक ग्रहण कोणत्या इंद्रियाने होते? त्याचं कर्मेंद्रियाने. उत्पत्ती कोणत्या इंद्रियातून होते? आमच्या या सगळ्या रचनेतून शब्दांची उत्पत्ती होते. ज्याचं आधारही पुद्गल आहे, ज्याचं ग्रहण करणाराही पुद्गल आहे, ज्याला तुम्हाला पुद्गलाच्या द्वारे पकडता येते. आपल्या या सगळ्या ऑडिओ याच्यामध्ये जो पकडला गेला आवाज किंवा शब्द, हे तो पुद्गल असल्यामुळे झालेला आहे. आणि म्हणून म्हणतात जरी तुम्हाला अमूर्त दिसत असला तरी तो तसा अमूर्त नाही. न तस्य पौद्गलिकत्वात मूर्तिमत्व उपपत्ते. हे शंकाकाराने त्याला अमूर्त म्हटलं होतं. एका दृष्टीने बरोबर आहे, शब्द दाखवा म्हटलं दाखवता येत नाही, पण पकडले जातात. उत्पत्ती त्याची पुद्गलाच्या द्वारे होते, ती एक वर्गणा आहे पुद्गलाची. आणि म्हणून त्यांनीच खुलासा केला पौद्गलिकत्वात.
हेतू दिला, उद्गल आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये मूर्तिकपणा आहे. पुन्हा शंका उठवली. ननु यथा परमाणूनां रूपादिमत् कार्यं दर्शनात् रूपादिमत्व न तथा वायुमनसो रूपादी सत्कार्यं दृश्यते इति चेत्. ते म्हणतात परमाणूमध्ये तुम्ही जे म्हणता यथा परमाणूमध्ये, ज्याप्रमाणे परमाणूमध्ये रूपादी कार्य दर्शनात रूपादी मत्वम, उद्गल परमाणू हा रूपी आहे आणि त्यात रूपित्वपणाचं कार्य दिसते आम्हाला. ठीक आहे, म्हणजे मान्य केलं. परमाणू जरी आमच्या ज्ञानाचा विषय नाही तरी मान्य झाला आता की ठीक आहे परमाणूमध्ये आहे हे सगळं. त्याप्रमाणे वायू मनसो रूपादी सत्कार्यम दृश्यते इति चेत्. तर म्हणतात वायू मन यांच्यामध्ये रूपादिकाचं कार्य दिसते का? तुम्ही म्हणता रूपित्व गुण आहे, तर त्याचं काही कार्य तर दिसलं पाहिजे ना म्हणतात, तर ते दिसत नाही आम्हाला. हा पुन्हा प्रश्न ठेवला. न तेषाम अपि तत् उपपत्तेः. ही शंका चुकीची आहे म्हणतात की तुम्ही एकदा त्याला रूपित्व मानलं तर त्याच्यामध्ये त्या कार्याची सिद्धी होतेच. सर्वेषां परमाणूंना सर्व रूपादिमत कार्यत्व प्राप्त